कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली. गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून ऐकलं, अद्याप काही झालं नाही. राज ठाकरेंचा हल्लाबोल. अंधश्रद्धेतून बाहेर येऊन डोके हलवा, श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक समजा, राज ठाकरे यांचं आवाहन. कुंभमेळ्यात स्नान करणं ही अंधश्रद्धा नव्हे तर धार्मिक परंपरा. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी आरोप करण्यापूर्वी विचार करावा. भाजपचे आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया. जे कुंभमेळ्याला गेलेच नसतील त्यांनी घरात बसून बोलू नये, राम कदमांचा हल्लाबोल. तीर्थांची परीक्षा करू नये, 65 कोटी लोकांनी गंगेत स्नान केलं हा त्यांचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीरदास यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी कुंभमेळ्यासंदर्भात केलेलं वक्तव्य भाविकांचा अपमान करणारं. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या वक्तव्याशी सहमत. अंधश्रद्धेत वाहून जात श्रद्धेच्या बाता मारू नये, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न. सदानंद मोरेंची भाषणं राज्यभर ठेवण्याचा मानस, तर दांडपट्टा पाडवा मेळाव्यासाठी राखीव ठेवल्याचं राज ठाकरेंचं वक्तव्य. पक्षातील प्रत्येकाचं काम दर 15 दिवसाला तपासणार. कामात दिरंगाई आढळल्यास कारवाई होणार, राज ठाकरेंचा इशारा. राजकारण्यांनी महाराष्ट्राचा चिखल केला. एकमेकांचे वाद लावण्याचे महाराष्ट्रात प्रयत्न. राजकारणासाठी डोके फुटतायत. सध्याच्या राज्यातील राजकारणावर राज ठाकरेंचं भाष्य. मनसेतील माणसं एकत्र कशी राहतात हा अनेकांना पडलेला प्रश्न. तर राजकीय फेरीवाले मनसेत नसल्यानं आपण एकत्र, राज ठाकरेंचा सध्याच्या पक्षांतरावर टोला. महिला दिन हाच सर्वात मोठा दिवस. महिला दिन हा जिजाऊंच्या नावाने ओळखला पाहिजे, राज ठाकरेंचं मत. स्वतःच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमा मालिनीच्या गालांसोबत करणाऱ्यांना काय कळणार. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा. रोहिणी खडसेंची गुलाबराव पाटलांवर टीका. 14 वर्षात श्रीराम अयोध्येतून लंकेत जाऊन आले, पण आपल्याला वांद्रे वरळी सीलिंगसाठी 14 वर्ष लागली. विकास कामांवर राज ठाकरेंची टीका. मुंबई पालिकेच्या क्रॉफर्ड मार्केट वरळीतील जागांसाठी पुन्हा निविदा. प्रतिसादाअभावी किंमत निम्म्यावर. लिलाव प्रक्रियेमधून मलबार हिलची जागा वगळण्यात आली. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा. धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख मोर्चामध्ये सहभागी. हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा आरोप. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्यायाची भीक द्यावी, देशमुखांची मागणी. राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांच्या बैठकीत कृष्णा आंधळे उपस्थित होता. धनंजय देशमुखांचा आरोप. कृष्णा आंधळे कुठे आहे याचं उत्तर पोलिसांनी द्यावं, धनंजय देशमुखांची मागणी. माझ्या वडिलांना न्याय द्या, बारामतीच्या मोर्चातून वैभवी देशमुखांची मागणी. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी द्यावी, वैभवी देशमुखांची सरकारला विनंती. संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देखील आपल्या वडिलांसाठी लढते आहे, तरीही सरकार आरोपींना पाठीशी घालतंय. अंबादास दानवेंची सरकारवर टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार. आरोपीला धनंजय मुंडेंनीच फरार केलं, मनोज जरांगेंचा आरोप. इंदापूरमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ शोकसभेचं आयोजन. वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुखांची उपस्थिती. सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करा. बीडच्या शिरूरच्या कासारमध्ये बंदशी हाक. आंदोलकांच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या. सतीश भोसलेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा. मारहाण झालेल्या दिलीप ठाकरेंच्या मुलाची मागणी. सतीश भोसले आणि त्याला पैसे पुरवणाऱ्या आकाला सुद्धा अटक झाली पाहिजे, सचिन खरात यांची मागणी. खोक्या सुरेश धस यांच्यासाठी काम करतो, त्यामुळे त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, लक्ष्मण हाकेंची मागणी. सतीश भोसलेची 2021 मध्येच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाची प्रतिमा मलिन झाल्यानंतर भाजपच्या लक्ष्मण जाधवांची प्रतिक्रिया. बीडमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी स्पेशल फोर्स लावावा लागेल अशी स्थिती. कृष्णा आंधळे बेपत्ता असल्यावरून विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य.
छगन भुजबळांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीत झाल्याचा रिपोर्ट. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून परिस्थिती सांगणार भुजबळांची माहिती. लाडक्या बहिणींना 2 टप्प्यात पैसे दिले जाणार. मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. लाडक्या बहिणींच्या खात्यात एकच हप्ता जमा झाल्यानं महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यवतमाळ जिल्ह्यातील 27,317 लाडक्या बहिणी अपात्र. नवीन निकष आणि अटींनुसार आणखी काही महिला अपात्र होणार. यंदाच्या अर्थसंकल्पात जुन्याच परंतु महत्त्वाच्या योजनांना बळकटी देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. रखडलेली रस्ते आणि सिंचनाची कामं पूर्ण करण्यावर सरकारचा भर. शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. मोदींनी राजापूर विधानसभा मतदारसंघाचं पालकत्व घेण्याची केली विनंती. मुंबईत श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा शिवसंवाद दौरा. वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी मतदारसंघाचा आढावा. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंग पाटील उंडाळकर राष्ट्रवादीच्या वाटेवर. पक्ष प्रवेशाबाबत अजित पवार आणि उदयसिंह पाटील यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. नागपुरात पतंजलीची मोठी गुंतवणूक. आशियातील सर्वात मोठं संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते संत्रा प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन. राज्यानं ऊर्जा सुधारणांना चालना दिल्यानं महावितरण शेअर बाजारात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शेअर बाजारात येणारी महावितरण देशातील पहिली वीज आस्थापना ठरेल. फडणवीसांना विश्वास. नाशिकमध्ये संविधान अमृत महोत्सवानिमित्त गोष्ट संविधानाची या 10 भागांच्या मराठी मालिकेचं उद्घाटन. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधेंसह अनेक जणांची उपस्थिती. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं सरसकट कर्जमाफी राज्यभरात जनजागृती अभियानाचं आयोजन. 19 मार्चला एकदिवसीय धरणं आंदोलनाला होणार अभियानाची सांगता. परभणीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण. छगन भुजबळ, अतुल सावे, मेघना बोर्डीकरांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्सोवा विधानसभेचे आमदार हारून खान यांच्याकडून शिवसैनिकांसाठी छावाच्या विशेष शोचं आयोजन. चित्रपटामधून कोणत्याही धर्माचा अपमान करण्यात आलेला नाही. हारून खान यांची प्रतिक्रिया. भंडारा पोलिसांनी तक्रारीचं त्वरित निवारण व्हावं यासाठी राबवली ई दरबार संकल्पना. यासाठी पोलीस अधीक्षकांचा फिक्की स्मार्ट पोलीस अवॉर्ड देऊन सन्मान. मुख्यमंत्र्यांकडूनही कौतुक. चंद्रपुरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी. आरोपी ताब्यात. मात्र आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी चिमूर शहरातील नागरिकांची प्रतिकात्मक पुतळा जाळून मागणी. पुणे पिंपरी चिंचवड महापालिका अडचणीत. जीबीएस उद्रेकावरून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची दोन्ही पालिकांना नोटीस. 4 आठवड्यात उत्तर देण्याचे पालिकांना निर्देश. केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली. अर्ध्या उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क देखील 10% आणलं. निर्णयामुळे शेतकऱ्यांसह निर्यातदारांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी घेतला कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा. रामकुंड, गोदावरी नदी परिसरात पाहणी करून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी स्मार्ट सिटी कंपनीची निवड झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरणार. नाशिक शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केलेली कामं निकृष्ट दर्जाची. काँग्रेस सेवा दलाचा आरोप. कल्याणचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी. अंबरनाथमधील कार्यक्रमात महेश गायकवाड यांच्या हातात अज्ञातानं लिफाफा देत धमकी दिली. पुण्यात अश्लील चाळ्या प्रकरणी गौरव आहुजासह भाग्येश ओसवालला 1 दिवसाची पोलीस कोठडी. दोन्ही आरोपींना न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ओसवालला येरवडा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मित्रांकडून जेवणाची सोय, कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक्स आणल्याची माहिती. माध्यमांचे कॅमेरे असल्यानं पोलिसांनी त्यांना तिथून हकललं. त्यामुळे आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का असा सवाल उपस्थित. पुण्यातील लघुशंका घटनेवर विजय वडेट्टीवारांकडून संताप. राज्यात आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही अशी सगळ्यांची भावना. वडेट्टीवारांचं वक्तव्य. पुण्यात तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन. मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन केल्यानं मेट्रो सेवा काही काळासाठी विस्कळीत.
मुंबईच्या नागपाडा परिसरात 4 सफाई कामगारांचा मृत्यू, एक गंभीर. पाण्याची टाकी साफ करताना श्वास गुदमरल्याची माहिती. पालघरच्या तारापूरजवळ कुडनमध्ये तलावात हजारो मृत माशांचा खत. नैसर्गिक नाल्यांमधून रात्रीच्या सुमारास केमिकल सोडल्यानं माशांचा मृत्यू झाल्याचा संशय. नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये 10वीचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थ्याच्या अंगावर पडला पंखा. शिक्षकांनी विद्यार्थ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केला. इंटर्नशिप करणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिनींना टवाळखोरांची शिवीगाळ. तिघांना गंगाझरी पोलिसांनी घेतलं ताब्यात. गोंदियाच्या भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामधला प्रकार. गोंदियातील माजी नगरसेवक लोकेश यादव गोळीबार प्रकरणी आणखी 6 जणांना अटक. आतापर्यंत 16 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. HSRP नंबर प्लेट नोंदणीच्या नावाखाली फसवणूक. अज्ञात आरोपींनी 6 बनावट लिंक तयार करून पैसे उकळले. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचं परिवहन विभागाचं आवाहन. नाशिकच्या मालेगावात तरुणानं बनवला स्वतःच्याच मृत्यूचा दाखला. बचत गटाच्या कर्जाचे पैसे फेडण्यासाठी तरुणाचं कृत्य. दोघांना अटक करत 4 दिवसांची पोलीस कोठडी. अहिल्यानगरमधील संगमनेरच्या काकडवाडीतील महालक्ष्मी मंदिरात चोरी. 51 तोळे सोन्याच्या मुकुटासह 2 किलो चांदी चांदी आणि त्याच्या दागिन्यांची चोरी. रत्नागिरीच्या लोटे औद्योगिक वसाहतीत शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या गोडाऊनच्या बाहेरील ट्रान्सफॉर्मरमध्ये स्पार्किंगमुळे आग लागल्याची माहिती. नक्षलवाद्यांना आता छत्तीसगड सीमेतून नो एंट्री. सीमेवर प्रवेशद्वार असलेल्या गडचिरोलीतील कवंडे गावात 24 तासात उभारलं पोलीस मदत केंद्र. हिंगोलीच्या जवळा बाजार गावात भीषण पाणी टंचाई. पालिकेच्या टँकर भोवती नागरिकांची पिण्याचं पाणी घेण्यासाठी झुंबड. यवतमाळमध्ये कृषी महोत्सव आणि प्रदर्शनाचं आयोजन. मात्र प्रदर्शनात शेतकरी कमी आणि खाद्यपदार्थांची चंगळ करण्यासाठी नागरिकांची गर्दी. नांदेड जिल्ह्यातील अंबाडी घाटात पट्टेदार वाघाचं दर्शन. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पाण्याच्या शोधात वाघ जंगलाबाहेर आल्याची शक्यता. कर्जत तालुक्यामध्ये ऐतिहासिक पाऊल खुणा समोर. हजारो वर्षांपूर्वीच्या दगडावर काही खुणा आणि शिल्प आढळलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महत्त्वपूर्ण बैठक. उत्तर प्रदेशातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यात होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हृदयरोग विभागात धनखड यांना केलं दाखल. सध्या प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एम्स रुग्णालयात जाऊन घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट. धनखड यांच्या तब्येतीची केली चौकशी. जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता. करांमध्ये समतोल साधण्याचं काम अंतिम टप्प्यात. एका पुरस्कार वितरण समारंभात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.